शिवरायांचा पुतळा कोसळल्यावरून विरोधकांचा हल्लाबोल आहे। पुतळा बनवण्यात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाला असं राऊत म्हणतायत। आंदोलनाऐवजी अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी राऊतांची मागणी आहे। महाराष्ट्र के शिवाजी महाराज उसका मूर्ति बनाने में हजारों सैकड़ों करोड़ का भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस खास एकनाथ शिंदे। अब अजित पवार जी ने कहा है कि मैं आंदोलन करूंगा, उससे क्या होगा, इस्तीफा दीजिए। ये सरकार के खिलाफ भ्रष्टाचार हुआ है, इस्तीफा दीजिए। मूर्ति क्यों टूटी है? भ्रष्टाचार हुआ है ना, खुलकर बोलिए भ्रष्टाचार हुआ है, इस्तीफा दीजिए। और कहा नहीं भ्रष्टाचार करते हैं लोग। महाराजांची प्रतिमा त्या ठिकाणी उभारली गेली आणि उभारल्या गेल्यानंतर 8 महिन्यातच ती प्रतिमा पडली जाते। त्याला मुख्य कारण नुसता आर्किटेक्टच नाही, तो मूर्तिकारच नाही, तर त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारही सुद्धा दोषी आहे। आम्ही डीजीला पत्र लिहिलेलं आहे की दोन्ही सरकारवर गुन्हे दाखल करा, ही मागणी आम्ही केलेली आहे। आणि राहिले फडणवीस जे सांगतात की आम्ही राजकारण करतो, तर ठीक आहे, आम्हाला राजकारण ते म्हणतात, म्हणजे परवा बदलापूरच्या घटनेत झाले त्यालाही तेच राजकारण म्हणतात। मग तुम्ही कमिशनखोर जनतेचे पैसे दिवसाढवळ्या तिजोरीतून लुटतात आहे, महाराजांचा अपमान करतात आहेत, याला कुठलं राजकारण म्हणायचं त्याचं उत्तर त्यांनी द्यावं। आंदोलनाऐवजी अजित पवार यांनी राजीनामा द्यावा असं आता म्हटलं जात आहे। राऊतांकडून या संदर्भात आरोप करण्यात आलेला आहे। राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहे। महाराज की जो प्रतिमा, जो स्टैचू जो बनाया, कौन बनाया? आपको देखना चाहिए कौन है, बनने वाले कौन है, उसका पार्टी से क्या मतलब है, कौन सा पार्टी के आदमी है, कैसे ये दुर्घटना हुआ। महाराज की जो अपमान हुआ है उसके ऊपर माफी मांगने से नहीं होगा, उसको कार्रवाई होना चाहिए। और इसी घटना को हम लोग बड़ी जैसे निंदा करते हैं। फडणवीस को देखना चाहिए था कि ये कौन किया है, उसके ऊपर कार्रवाई क्यों नहीं हो रहे हैं। देखिए, महाराज की अपमानित होना महाराष्ट्र के देश की लोगों को कभी सहन नहीं कर सकते। एक दुर्दैवी घटना झाली, पण त्याचं राजकारण ज्या पद्धतीने केलं जात आहे, या अगोदर कर्नाटकमध्ये एका काँग्रेसच्या नेत्याने तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवायला लावला, पण त्याचं राजकारण कोणी केलं नाही। मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की आमच्या तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी अस्मिता आहे, प्राण आहे, आणि यावरचं राजकारण करण्याच्या ऐवजी चौकशीची मागणी केली। माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि पीडब्ल्यूडी मंत्र्यांनी चौकशी मान्य केली। या संदर्भात सुषमा अंधारे यांनी काय म्हटलंय ऐकूया। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी 4 डिसेंबर 2022 ला पत्र लिहून कळवले होते की सदरील जो पुतळा आहे याचं एकूण शरीर सौष्ठव बघता, ही एकूण कलाकृती बघता, कुठलाही पुतळा उभा करायचा असेल तर पुतळा उभा करण्याच्या आधी एस्थेटिक अर्थात कला संचालनालयाच्या अधिपत्याखाली एका समितीला ते सगळं काम दाखवणं भाग असतं। देवेंद्र फडणवीसांना आमचा प्रश्न आहे, काय कला संचालनालयाच्या समितीला हे काम दाखवलं गेलं होतं का? समितीने त्याला हिरवा कंदील दिला होता का? समितीने जर हिरवा कंदील दिला होता तर ते कोण असे विद्वान प्राणी होते की ज्यांना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं शरीर सौष्ठव कळलं नाही? आणि जर त्यांनी तो हिरवा कंदील दिला नसेल, ती परवानगी दिली नसेल, तर घाईघाईने पुतळा का उभा केला? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।